श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ, जय शिवराय। संध्याकाळचा प्रवास घरून सुरू केला। गावात केंद्रात गेले आणि मस्त महाराजांचं दर्शन घेतलं। दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। तर पुढचा प्रवास कोणता? तर पुढचा प्रवास म्हणजे अक्कलकोटला, तुळजापूरला, गाणगापूरला महाराजांच्या भेटीचा योग आला होता मला। जेव्हापासून मी माझं शॉप टाकलं तेव्हापासून मनात इच्छा होती की अक्कलकोटला जायचं, पण असं म्हणतात ना, जोपर्यंत महाराजांची इच्छा नसते तोपर्यंत आपण काही अक्कलकोटला जाऊ शकत नाही। तर सकाळी मस्तपैकी तुळजापूरला गेले। सकाळी आमची 6 वाजताची पहाटे तुळजापूरमध्ये झाली। छानपैकी आवरून आम्ही सगळे मंदिरात दर्शनासाठी निघालो। मंदिरात इतकी काही गर्दी नव्हती, तर छानपैकी देवीचं दर्शन झालं। देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। पुढचा प्रवास हा खूप छान झाला आणि असं म्हणतात की महाराजांचं दर्शन जोपर्यंत महाराजांची इच्छा नाही तोपर्यंत होत नाही। आणि इतक्या दिवसांची माझी प्रतीक्षा संपली आणि मी अक्कलकोटला जाण्यासाठी निघाले। अक्कलकोटला जात असताना रस्त्यामध्ये तुळजापूरचं दर्शन मस्तपैकी नाश्त्यासाठी थांबलो। नाश्ता वगैरे बनवला। नाश्ता करून सगळेजण गाडीत बसले आणि फायनली आमचा अक्कलकोटचा प्रवास हा सुरू झाला। अक्कलकोटचा प्रवास हा एक आनंद देणारा प्रवास होता। प्रत्येक जो स्वामी भक्त आहे त्याची मनापासून इच्छा राहते की अक्कलकोटला जावं, आणि जसं जसं अक्कलकोट जवळ येत होतं तसं तसं महाराजांच्या भेटीची एक आवड निर्माण होत होती। आणि फायनली अक्कलकोटला पोहोचलो। तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही, इतकं छान वाटतं अक्कलकोटला गेल्यावर। आणि तुमची जर इच्छा असेल ना अक्कलकोटला जायची तर महाराज तुम्हाला नक्की बोलवतील। माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती की मी अक्कलकोटला जावं, आणि ज्या दिवशीपासून मी माझं वुमन स्टाईल सलून अँड अकॅडमी टाकली तशी माझी खूप इच्छा होती की मला अक्कलकोटला जायचंय। आणि माझा योग आला आणि मी अक्कलकोटला गेले। अक्कलकोटच्या मंदिरामध्ये खूप गर्दी होती, असं दर्शनासाठी आपण म्हणू नाही शकत, शूट करता येत नाही, पण तुमच्यासाठी एक शूट घेतलं मी दर्शनातलं। छान दर्शन झालं अक्कलकोटला महाराजांचं। दर्शन घेऊन बाहेरच्या काही क्लिप शूट केल्या। अक्कलकोटला सर्व सेवेकऱ्यांनी स्वामी चरित्राचा पाठ केला। पाठ केल्यानंतर खूप छान वाटलं आणि असा होता माझा अक्कलकोट दर्शन। तर तुम्ही नक्की अक्कलकोटला जा।